चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन आपल्या दोन्ही युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप सारं स्वागत आहे. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो 6वीचा आपला अभ्यासक्रम चालू आहे त्यामध्ये आपला 5वा चॅप्टर चालू आहे, बरोबर आहे. यामध्ये आपण 5.1 सराव संच 5.1 5.2 चे आपण व्हिडिओ टाकून दिले ती. आता मित्रांनो लक्षात घ्या, 5.3 चा आपला व्हिडिओ बघायचा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे का लसावी कशा प्रकारे काढता, एकदम शॉर्ट ट्रिक्स आणि एकदम सिंपल भाषेमध्ये लसावी कशा प्रकारे काढतात हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि आपल्या मित्रांजवळ या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करायची. ठीक आहे, चला आता बघा मित्रांनो, आपण बघतोय मसावी आणि लसावी मधला आपण सराव संच बघा 5.3 आपल्याला सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, चला आता पहिला बघा काय का सराव संच 5.3 तुम्हाला सोडवण्यासाठी बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा मित्रांनो, का लसावी म्हणजे काय तर लघुत्तम सामायिक, म्हणजे त्याला आपण साधारण विभाज्य म्हणतो आपण, लिस्ट कॉमन मल्टिपल्स त्याला आपण असे म्हणत असतो. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं, जेव्हा आपण मसावी काढला होता, ठीक आहे ना, काय केलं होतं आपण मसावी काढला होता, मसावी आणि लसावी मध्ये काय फरक आहे हे आपल्याला काय करायचं का या चॅप्टर मध्ये आपल्याला क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे ना, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. आता आपण बघणार आहे बघा मित्रांनो, का पुढे बघा का आपल्याला दोन संख्या दिल्या असं लक्षात घ्या, काय दोन संख्यांचा गुणाकार बघा काय असतो, हा दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा काय मसावी लसावी यांच्या गुणाकारा इतका असतो बघा. हे आपल्याला पुढे बघून घ्यायचे आपल्याला बघा. ठीक आहे ना, त्यामुळे आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण पुढे जाणार आहोत बघा. ठीक आहे, बघा आता पहिला दिलाय खालील संख्यांचा लसावी काढा. सगळ्यात पहिले लसावी काढूया आणि याच्यानंतर ज्याचे जे एक्झाम्पल आहेत, आता मोठे एक्झाम्पल आहे ते बघा, शाब्दिक उदाहरण आहे ते आपण याच्यानंतर सॉल्व्ह करून घेणार आहे. पहिला बघा दिलाय तुम्हाला 16 आणि 24 दिलेला आहे. मग आता लसावी जर तुम्हाला काढायचा असेल तर सगळ्यात पहिले काम करा का यांचे तुम्ही लक्षात घ्या, यांचे अवयव पाडून घ्या. काय करा, यांचे अवयव तुम्ही डायरेक्टली पाडून घ्या आणि अवयव पाडल्यानंतर काम करा का त्याच्यामध्ये जे जे कॉमन येतात, सगळ्यात पहिले आपण मसावी घेतो, बरोबर आहे. काम करा, मसावी घ्या, त्यांचा मसावी काढा आणि मसावी नंतर राहिलेले जे तुमचे घटक असतील म्हणजे जे अवयव असतील त्यांना काम करा मसावीचा गुणाकार करूया. कसं करणार बघा, आता 16चे तुम्हाला काम करायचे, याच्यामध्ये का 16चे तुम्हाला अवयव पाडायचे. ठीक आहे, बघा मग शेवटी 2 आला म्हणून आपण काय घेणार तर 8 दुने 16, 2 16 अशा प्रकारे घेणार आपण, बरोबर आहे. 2च्या 3च्या कसोट्या मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून सांगितले. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी मसावीचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्या विद्यार्थ्यांना हा लसावीचा 5.3 सराव संच 5.3 अगदी सोपा म्हणजे सोपाच जाणार आहे. ठीक आहे ना, बघा आता पुढे बघा काय का 8चे पण तुमचे अवयव पाडतात, बरोबर आहे. 8चे काय नर्थ लक्षात घ्या, इथं आपण घेऊ शकतो काय तर 4 गुणिले 2 घेऊ शकतो, बरोबर आहे, किंवा 2 गुणिले 4 घेऊ शकतो, काय अडचण नाही. सो देअरफॉर 2 गुणिले 2 नंतर काय 2 गुणिले 2, बरोबर आहे. नंतर पुढे याचा राहिला का 2 गुणिले 2, बघा 2 आणि हा 2 इकडे नोट करून घेतला आणि नंतर 4चे काय 2 गुणिले 2, बघा 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. ठीक आहे ना, हे झाले 16चे आपले अवयव पडले. ठीक आहे ना, आता काम करा 24 अवयव काढून घ्या. मग आता 24चे जर अवयव तुम्हाला काढायचे लक्षात घ्या, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्या संख्येला आपण 2 ने भाग देऊ शकतो. मग काम करा 24 ला घ्या, किती दुने 24 तर 12 दुने 24, पुन्हा बघा 12 आला शेवटी तर किती दुने 12, काय किती दुने 12 तर 6 दुने 12, बरोबर आहे. शेवटी 6 आला, काय शेवटी 6 आला तर किती दुने 6 तर 3 दुने 6, बरोबर आहे. 3 दुने 7, बघा 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24. ठीक आहे ना, मग आता याचा लसावी तुम्हाला काढायचा आहे बघा मित्रांनो. काय करायचं, यांचा लसावी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग आता लसावी घेण्यासाठी सगळ्यात पहिले काम करा का याच्यामधला यांचा मसावी काढून घ्या. आता लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना मसावी जर अडचण आली असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा पण या प्रॅक्टिस सेट मध्ये मसावीचा भाग पण क्लिअर होणार आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिले यांचा काय करा, मसावी काढा. मसावी काढताना आपण काय घेणार, याचे सगळ्यात पहिले जे कोणी कॉमन असतील, कॉमन अवयव असतील, घटक असतील ते आपण घेणार. बघा इकडे काय बघा, आता इकडे 2 कॉमन दिसतोय आपल्याला, हा इकडे 2 कॉमन आहे तर इकडे पण 2 आहे. मग दोघांपैकी दोघांना एकदाच घेणार. किती घेणार, जर जे कोणी कॉमन असतील सामायिक असतील त्यांना एकदाच घ्यायचा. ठीक आहे, बघा इकडे हा 2 कॉमन आहे, इकडे 2 कॉमन आहे. मग काम करा, याला एकदा घ्या, इथं 2 का. ठीक आहे, पुढे बघा हा एक 2 कॉमन आहे आणि इकडे पण 2 कॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे हा इकडे तुमचा 2 आला आणि आता लास्टला बघा राहिला काय
तर हा 2 राहिलेला आहे आणि इकडे 3 राहिलेला आहे. मग जे राहिले ते म्हणजे काय आपण त्याला म्हणतो का जे अवयव म्हणतो आपण जे सामायिक अवयव असणारे आणि पुढचे असामायिक. असामायिक म्हणजे काय तर या 2 ला आणि 3 ला जोडीच नाहीये कोणी, बरोबर. 2 ला आणि 3 ला जोडीच नाही. तर काम करायचं आता लसावी काढताना राहिलेले जे असामायिक विभाजक असतील ते पण तुम्हाला घ्यायचे आहेत. बघा म्हणजे हा 2 घेतला आणि इथं आपण काय केला 3 घेतला. आता या सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा. काय करायचं सगळ्यांचा गुणाकार करायचा. बघा काय तर 2 दुने 4, बरोबर. 4 दुने 8, 8 दुने 16, बघा 8 दुने 16 आणि हा 16 गुणिले 3 आला. बघा बरोबर आहे 16 गुणिले 3 आला. मग 16 की 16, 16 दुने 32, बरोबर. 16 त्रिक 48 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे किती तर 48 असणार. बघा लक्षात घ्या का 16 आणि 24 लक्षात घ्या काय का जो तुमचा लसावी झाला तो झाला तुमचा 48 झालेला आहे. ठीक आहे ना. अजून बघा याच्यामध्ये काय का सिंपल स्टेप बघा आम्ही तुम्ही असंही करू शकता. दुसरी पायरी म्हणून लिहा किंवा इथं दुसरी पद्धत म्हणून लिहा. बघा 16 दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं 24 दिलेलं आहे. ठीक आहे ना. काम करा या दोघांचा पाडा तयार करून घ्या. काय करा दोघांचा पाडा तयार करून घ्या. आता 16 की 16 होणार, 24 एक्के 24, बरोबर आहे. 16 दुने 32, 24 दुने 48, 16 त्रिक 48 आणि 24 त्रिक 72, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण घेणार आहे. मग आता समजा या सगळ्यात पहिले बघा या पाड्यांच्या मध्ये बघा पाडा जिथून सुरू होईल तिथून सगळ्यात पहिली संख्या अशी कोणती आहे का जी 46च्या पण सॉरी 16च्या पण पाड्यामध्ये आहे आणि 24च्या पण पाड्यामध्ये. इकडे बघा ही 48 संख्या मिळते. किती मिळते आपल्याला 48 संख्या मिळते की जी 16च्या पण पाड्यामध्ये सुरुवातीला येते आणि 24च्या पण पाड्यामध्ये येते. म्हणजे आपला लसावी किती झाला तर लक्षात घ्या 48. किती झाला आपला लसावी 48 झालेला आहे. एकदम ही सिंपल पद्धत आहे पण त्यासाठी तुम्हाला पाडे पाठांतर असणं गरजेचं आहे. मोठी संख्या आली तर तुमचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे ना. त्यामुळे काम करा काही जी अवयव पद्धत आहे याचनुसार पुढे आपल्याला जायचंय. ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो 30 आणि 40चं तुम्हाला काम करायचं याच्यामध्ये का तुम्हाला लसावी काढायचे 30 आणि 40. आता सगळ्यात पहिले काम करा का 30चा तुम्ही काम करा अवयव पाडून घ्या. ठीक आहे ना. शेवटी 0 आला म्हणजे आपण दुने घेऊ शकतो 2 घेऊ शकतो. किती दुने 30 तर 15 दुने 30. नंतर बघा 2 गुणिले आता 15चे अवयव आपण काय घेणार तर 3 गुणिले 5 घेऊ शकतो, बरोबर आहे. 3 5 15, 15 दुने 30 झाला. ठीक आहे. आता पुढे बघा मित्रांनो 40 घ्या. या 40चे अवयव तुम्ही काढून घ्या. 40चे अवयव पुन्हा एकदा शेवटी 0 आला. 0 आला म्हणजे आपण काम करणार दुने घेणार. मग किती दुने 40 तर 20 दुने 40. पुन्हा बघा 2 गुणिले आता राहिला काय इथं 20 राहिला, बरोबर आहे. 20चे तुम्ही अवयव काढू शकता. 20चे अवयव तुम्ही कसे घेणार समजा तुम्हाला वाटलं 10 दुने घ्यायचं असेल तर तुम्ही 10 दुने घ्या. समजा घ्यायचं असेल तर 10 दुने 20 घ्या. असं घ्यायचं असतं असं घ्या. नंतर बघा 2 गुणिले 2 पुन्हा 10चे अवयव काय नंतर 2 गुणिले 5 घ्या. 5 दुने 10, बरोबर आहे. 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40. आता हे झाले तुम्ही 30 आणि 40 अवयव. मग आता तुम्हाला यांचा लसावी काढायचा आहे. बघा मित्रांनो काय करायचे तुम्हाला यांचा लसावी घ्यायचा आहे. मग लसावी घेण्यासाठी सगळ्यात पहिले काम करा मसावी काढा. मग मसावी काढताना काय जे जे कॉमन घटक आहे त्यांना एकदा घ्या. मग आता कॉमन कोणते आहे बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग काम करा 2ला एकदा घ्या. पुढे बघा इकडे 3 आलेला आहे, बरोबर आहे. इकडे 3 आहे का नाहीये. नंतर इकडे 5 आलेला आहे आणि इकडे 5 आलेला आहे. मग 5 जर कॉमन तुमच्याकडे एकदा आलेलं आहे सामायिक त्याला काम करा एकदाच घ्या. जे कॉमन असतील त्यांना एकदाच घ्यायचं आहे. पुढे बघा मित्रांनो मग आता राहिला काय वरचा इकडचा 3 राहिला. मग डायरेक्टली याने काय करायचं 3 यांना गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे. 3 याला गुणाकार केला. आता राहिले काय इकडे बघा मित्रांनो 2 तर इकडे आपण घेतला एकदा उचलला कॉमन घेतला. राहिला काय इकडे 2 गुणिले 2. परत काम करायचं इकडे 2 गुणिले 2 इकडे घेऊन टाकायचा आणि या सगळ्यांचा काम करा गुणाकार करा आपल्याला लसावी भेटून जाणार, बरोबर आहे. चला पटकन करूया. बघा आता मित्रांनो काय बघा 5 गुणिले 2 5 दुने 10, 10 त्रिक 30 झाले इथं, बरोबर आहे. 10 त्रिक 30 झाले. नंतर 2 दुने 4 आला. मग 30 गुणिले 4 करा. 4 त्रिक 12 किंवा 3 चौक 12 आणि वरचा उरला 0 म्हणजे काय तर लसावी यांचा झाला 30 गुणिले 40चा लसावी झाला आपला 120. किती झाला लसावी यांचा 120 झाला. अगदी सिंपल आहे बघा मित्रांनो. हा अवघड काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. चला पुढे बघा आता मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. बघा नेक्स्ट तुम्हाला दिलंय 72 आणि 96चा तुम्हाला काम करायचं यामध्ये का या 72 आणि 96चा तुम्हाला लसावी काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले अवयव घ्या यांचे 72चे बघा 2 आलाय शेवटी 2 आलाय म्हणजे आपण काय याला करू शकतो का 2 याला भाग देऊ शकतो, बरोबर आहे. काय करू शकतो 2 याला भाग देऊ शकतो. मग किती दुने 72 होतात लक्षात घ्या.
तर 36 दुने 72 होतात बघा मित्रांनो. किती होतात तर 36 दुने 72 होतात. मग आता काम करा पुन्हा इकडे 2 गुणिले 36 आला म्हणजे काय घेणार तर आपण 2 गुणिले 18 घेणार. 18 दुने 36 हेही पटकन कॅल्क्युलेट आला पाहिजे. पुढे बघा मित्रांनो 2 गुणिले 2 आला नंतर परत दुने आला म्हणजे काय 2 गुणिले 9 घेणार आपण कारण शेवटी 8 आला आणि नंतर काम करा 2 गुणिले 2 गुणिले 2 या नावाचे तुम्ही काम करा अवयव काढून घ्या 3 गुणिले 3 आला बघा बेदुने 4 काय झाला बेदुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24 आणि 24 त्रिक 72 इतक्यात आपण अगोदर बघितला बरोबर आहे 24 त्रिक 72 मग आता हे झाले तुमचे 72 चे अवयव आता काम करा 96 चे 96 चे अवयव तुम्ही पाडून घ्या आता बघा शेवटी 6 आला म्हणजे काय करणार आपण 2 ने भाग घेणार आहे बरोबर शेवटी 6 आला याच्या 96 च्या शेवटी 6 आला म्हणजे आपण 2 ने भाग देणार आहे मग 96 च्या तुम्ही काम करा निम्मे करून घ्या मग आता जर निम्मे करता येत नसेल तर सरळ काम करा याला 2 ने भाग द्यायला शिका बघा काय करा 2 ने तुम्ही डायरेक्टली भाग द्या कारण बरेच विद्यार्थी म्हणतील का सर पटापटा होते पण लक्षात घ्या तुम्ही डायरेक्टली त्याला भाग कसा देणार 2 ने त्याला भाग देऊन टाका ठीक आहे ना बरोबर आहे मग 48 दुने होतात परत एकदा करा बघा बेचोक 8 आला ठीक आहे नावातून 8 गेला 1 आणि इकडे 16 आणि काय 92 18 म्हणू शकतो आपण बरोबर आहे काय 92 18 होता ठीक आहे ना आणि 82 16 सॉरी ठीक आहे ना काय येतं 82 16 बघा काय 82 इथं 16 घेणार 16 तून 16 गेला 0 आला बघा म्हणजे आपल्याला किती भेटणार इथं तर लक्षात घ्या 48 भेटणार आहे ठीक आहे ना मग काम करा इथं परत 48 घ्या ठीक आहे बघा आता नंतर 2 गुणिले आता 48 चे आवे शेवटी 8 आला मग काम करा 24 दुने होतात 48 बरोबर आहे 24 दुने 48 परत आता बघा 24 आला तर 2 गुणिले 2 मग किती दुने 24 तर 12 दुने 24 बरोबर आहे 12 गुणिले 2 घ्या नंतर 2 गुणिले 2 नंतर गुणिले 2 नंतर 12 आला 12 म्हणजे काय किती दुने 12 तर 6 दुने 12 नंतर बघा मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले 2 आला नंतर गुणिले 2 नंतर किती दुने 6 तर 3 दुने 6 बरोबर आहे किती 3 दुने 6 बघा 3 दुने 6 मग अशा प्रकारे तुम्ही अवयव पाडू शकता बघा आता काय बेदुने 4 बरोबर 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आणि 32 त्रिक 96 बरोबर आहे 32 त्रिक 96 वाटलं असं तुम्ही करून घ्या 32 गुणिले 3 96 3 दुने 6 3 त्रिक 9 आला 96 ठीक आहे बघा मग आता याच्यामध्ये आपल्याला काम करायचं का यांचा लसावी काढायचा आहे आता लसावी काढणं काय अवघड आहे का लक्षात घ्या अजिबात नाहीये जर एकदम तुम्ही यांचे अवयव पाडले तर तुम्हाला लसावी काढणं काहीच अवघड जाणार नाहीये सगळ्यात पहिले काम करा यामध्ये तुम्हाला सामायिक घटक जे जे असतील अवयव असतील ते उचला बघा हा इकडचा 2 आहे इकडचा 2 आहे ठीक आहे इकडे आपण 2 घेतला नंतर गुणिले बघा काय हा 2 आहे इकडे 2 आहे हा 2 उचलला 2 घेतला पुढे बघा मित्रांनो इकडचा 2 आहे परत हा एक 2 आहे इकडे 2 घेतला जे जे सामायिक असेल त्यांना वन टाइम एकच टाइम लिहायचं आहे नोट करायचं नीट लक्षात घ्या ठीक आहे ना पुढे बघा इकडे 3 दिलेला आहे हा 3 दिलाय तर आपण हा 3 घेतला ठीक आहे इकडे 3 घेतला आता या 3ला पुढच्या 3ला जोडी आहे का नाहीये मग डायरेक्टली पुढचा 3 घ्या आणि या 2 गुणिले 2 ला जोडी नाही म्हणून काम करा इकडे 2 गुणिले 2 घ्या आता या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला लसावी भेटून जाणार आहे ठीक आहे बघा करा आता पटकन जे जे येईल ते बघा बेदुने 4 4 दुने 8 8 8 बरोबर आहे बेदुने 4 4 दुने 8 बरोबर आहे 8 त्रिक 24 काय केला 8 त्रिक 24 आला बरोबर आहे पुन्हा बघा इथपर्यंत आला 8 त्रिक 24 आला नंतर बघा 3 दुने 6 काय 3 दुने 6 आणि 6 दुने किती आला 12 आला या सगळ्यांचा गुणाकार करा आपल्याला काय भेटेल यांचा लसावी भेटून जाणार आहे बरोबर आहे मग आता लसावी बघा 24 गुणिले 12 करा इकडे साईडला काम करा 24 गुणिले 12 करा हवं तर एकदम परत एकदा चेक करा बघा बेदुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24 आला नंतर 3 दुने 6 6 दुने 12 आला ठीक आहे या दोघांचा काय करा गुणाकार करा पटकन करा बघा 4 दुने इथं 8 होणार किंवा बेचोक 8 होणार नंतर बेदुने 4 आला अधिक 0 4 एकी 4 आणि 2 एकी 2 8 8 अधिक 0 8 4 आणि 4 इकडं 4 आणि 4 8 आला आणि बे एकी बी आला किती आला 288 आला म्हणजे काय काय यांचा लसावी झाला बघा मित्रांनो 288 बघा किती झाला यांचा लसावी हा 288 झाला हे झालं याचं फायनल उत्तर ओके ना चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो पुढचं आपण सॉल्व्ह करून घेणार आहे हे कॅल्क्युलेशन तुम्ही लिहून घ्या एका साईडला ठीक आहे एक हे कॅल्क्युलेशन काम करा एका साईडला तुम्ही नोट करत चालला काय अडचण नाही ठीक आहे चलो आता पुढचा बघा मित्रांनो दिलाय 9 दिलाय
नंतर 15 दिल्या आणि 20 दिल्या, तीन संख्या आल्या, काही लोड घ्यायची गरज नाही, काम करा प्रत्येकाच्या अवयव घ्या. आता 3 दिलाय बघा, 3च बरोबर आहे, 9 दिलाय, तर पहिल्यांदा काय येणार तर 3 त्रिक 9, काय आला 3 त्रिक 9 आला. नंतर काय दिले 15 आलाय, 15चा काय येणार तर 3 गुणिले 5 येणार, 5 त्रिक 15 किंवा 3 5 15 असं तुम्ही घेऊ शकता. नंतर 20 दिलाय, 20चा काय येणार तर 2 गुणिले 10 तुम्ही केला, किंवा नंतर 2 गुणिले बघा 2 गुणिले 5 केला, 5 दुने 10 आणि 10 दुने 20. ठीक आहे, हे त्यांचे अवयव झाले. मग आता यांचा लसावी कशा प्रकारे तुम्ही काढणार ही महत्वाची गोष्ट आहे. मग आता लसावी काढताना सगळ्यात पहिले काम करा, यामध्ये ज्यांचा मसावी काढून घ्या. मसावी म्हणजे जे काही सामायिक असेल ते एकदा घ्या. आता बघा इथं बघा काय आपल्याला 3 दिला, इकडे 3 दिसतोय आपल्याला. ठीक आहे, इकडे 3 दिसतोय, खाली 3 नाहीये. तर लक्षात घ्या, लसावी घेताना जर दोन्ही याच्यामध्ये फक्त लसावी घेताना, मसावी घेताना नाही, काय का जर फक्त दोघांमध्ये जर तुमच्याकडे कॉमन घटक असेल तरी तो तुम्हाला एकदाच वन टाइम घ्यायचा आहे. म्हणजे या तिघांपैकी 3 एकदा घ्यायचा आहे. त्यानंतर हा पुढचा बघा काय, हा पुढचा 3 इकडे घ्या, बरोबर आहे, हा पुढचा राहिलेला 3 इथं घ्या. नंतर बघा काय का या 5ला इकडे एक जोडीदार आहे म्हणून 2 वेळा 5 येतं, त्याला काम करा एकदाच 5 घ्या. आता राहिले काय खाली 2 आणि 2, यांना कोणीही सामायिक नाहीये, मग त्याला काम करा डायरेक्ट तसं घ्या, या सगळ्यांचा गुणाकार करा, आपल्याला यांचा मसावी डायरेक्टली लसावी यांचा भेटून जाईल. ठीक आहे ना. बघा आता काय 3 त्रिक 9 आला, 3 त्रिक 9 आला, 5 दुने 10 आणि 10 दुने 20 आला. काय झाला बघा 3 त्रिक 9, 5 दुने 10, 10 दुने 20 आला. आता 9 गुणिले 20 करा, 9 दुने इथं 18 येईल आणि मागचा शून्याला टेकून द्या. आपलं उत्तर आहे बघा 180. किती उत्तर आपलं 180 तयार आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही अवघड नाही, मला असं वाटतं का जास्त काय अवघड नाही. नीट समजून घ्या, व्हिडिओ रिपीट बघा. ठीक आहे, चलो स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, नेक्स्ट आपण लगेच बघणार आहे. ठीक आहे, बघा पुढे बघा. आता मित्रांनो दिले सेम टू सेम तुम्हाला 3 संख्या दिल्या, 30, 45 आणि 60 दिलेला आहे. आता काम करा, यामध्ये प्रत्येकाचे अवयव तुम्ही इथं काढून घ्या. आता समजा 30 चे अवयव, शेवटी 0 आला म्हणजे 2 घेणार, किती दुने 30 तर 15 दुने 30, हे विसरायचं नाही. ओके ना, दोन्ही लगेच पटापट घ्यायचं. बघा नंतर 2 गुणिले आता 15 आला म्हणजे काय आपल्याला 3 5 15 आला, हे अवयव आपल्याला माहिती आहे. नंतर पुन्हा 45 आला, 45 चे अवयव काय येणार तर शेवटी बघा 5 आलाय. ठीक आहे ना, तर दोन्ही होईल का नाही होणार, पण 4 आणि 5 तुम्हाला दिलेलं आहे, 5 आणि 4 9 म्हणजे 3च्या पाड्या 3 त्रिक 9 येतात, बरोबर आहे. मग आपण काम केलं इथं काय 3 गुणिले 15 घेणार, किती घेणार तर 3 गुणिले 15 घेणार, 15 त्रिक 45. पुन्हा बघा 3 गुणिले 15चे अवयव आपण वरचे घेतले ती, बरोबर आहे, काय तर 3 गुणिले 5 आला, 5 त्रिक 15, बरोबर आहे, 5 त्रिक 15 किंवा 3 5 15 असं आपण घेऊ शकतो. पुढे बघा आता मित्रांनो 60 दिलेला आहे, 60चा करून घ्या. बघा 3 5 15 आणि 15 त्रिक 45. ठीक आहे ना, 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30. 60चा बघा आता शेवटी 0 आला म्हणजे आपण काय घेणार तर दुने घेणार, किती दुने 60 तर 30 दुने 60, 30च्या अवयवावरती आपल्याला दिसतंय डायरेक्टली 30च्या अवयव, बरोबर आहे. बघा 2 गुणले, आता परत 0 आला, मग किती दुने 30 तर 15 दुने 30. नंतर बघा मित्रांनो 2 गुणिले 2, नंतर 15चे अवयव काय येणार तर 3 5 15, 3 5 15, हे झालं आपले 60चे अवयव. मग आता 30 45 आणि 60चे अवयव आपल्याला दिसत आहे. मग आता यामध्ये यांचा काम करायचं आपल्याला का लसावी घ्यायचा आहे, आपल्याला काय घ्यायचा यांचा लसावी घ्यायचा आहे. मग आता लसावी घेत असताना बघा काम करा, सगळ्यात पहिले यांचा मसावी काढा. कॉमन घटक कोणकोणते दिसतंय बघा, इकडे 2 दिसतोय यामध्ये 30च्या याच्यामध्ये, इकडे 2 नाहीये आणि इकडे खाली 2 दिसतोय. मग काम करा 2ला पहिल्यांदा घ्या इकडे. ठीक आहे, नंतर बघा इकडे 3 दिसतोय. ठीक आहे, इकडे पण 3 आहे आणि इकडे पण खाली 3 आहे. मग पहिल्यांदा याला काम करा 3ला घ्या. नंतर पुढे बघा मित्रांनो इकडे 5 दिलेला आहे आणि इकडे पण 5 आहे आणि इकडे पण 5 आहे, तर या 5ला उचला आणि इकडे घ्या. आता काय काय राहिले बघा, 30चे सगळे आपण घेतले, 30चे अवयव सगळे आपण घेतले. 45 मधले बघा 3 आणि 5 घेतला, नंतर उरला काय याच्यातला 3 राहिला. आता या 3ला कोणता जोडीदार आहे का इकडे खाली बघा, अजिबात नाहीये. मग काम करा इकडे 3ने याला गुणाकारात घ्या. नंतर पुढे बघा आता हे पण झालं. आता काय बघा 60चे अवयव बघा 2 3 5 घेतला, 2 3 5 घेतला, राहिला काय फक्त 2 राहिला. 2ला वरती कोणीच जोडीदार नाही म्हणून याला काम करा 2 घ्या. ठीक आहे, सगळ्यांचा आता काम करा गुणाकार करून टाका. कसा करणार बघा, ठीक आहे करायचं 2 त्रिक 6, 6 पंचे 30,
बरोबर, बेत्रिक 6 किंवा 3 दुने 6, 6 पंचे 30 आला आणि नंतर बघा 3 दुने इथं 6 आला, काय आला 3 दुने 6 आला. आता यांचा गुणाकार करा बघा मित्रांनो, काय सायत्रिक 18 आणि वरचा उरला 0, आपलं उत्तर आलं बघा. यांचा लसावी पुन्हा एकदा आपला 180 आपलं उत्तर हे आलेलं आहे. ओके ना, सगळ्यांना समजतं आय होपली. कमेंट करत राहा, काय अडचण नाही, याच्यावरती आपण सगळ्यांना रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न असणार आहे. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, ठीक आहे ना. बघा काय करा, यांचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच आपण काम करणार आहे. शाब्दिक उदाहरणाला लगेच स्टार्ट करून घेणार आहे, ठीक आहे. चलो ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता मित्रांनो शाब्दिक उदाहरणाकडे जाऊया आपण. बघा प्रॅक्टिस सेट जरी मोठा असला तरी काही लोड घ्यायची गरज नाही, आपण त्याला पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आपला हा प्रयत्न असणार आहे, ठीक आहे ना. बघा ओके, चलो बघा पहिला प्रश्न बघा दिला आपल्याला, काय बघा दुसऱ्या प्रश्नातला खालील उदाहरणे सोडा. त्यातला पहिला बघा दिलाय 5, 5, 10 आणि 15 या संख्येनी भाग जाणारे सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. तुम्हाला काम करायचं का या 3 संख्या दिले, या 3 संख्येनी भाग जाणारे सर्वात लहान 3 अंकी संख्या तुम्हाला काढायचे. आता काम करा, सगळ्यात पहिले यांचा लसावी काढून घ्या. काय करा, यांचा लसावी काढून घ्या आणि लसावी काढून घेतल्यानंतर त्या संख्याला गुणाकार करत चला. मी सांगतो पुढची स्टेप काय. आता लसावी काढून घ्या अगोदर. बघा काम करायचा, 5 नंतर 10 आणि 15 यांचे अवयव घ्या. आता 5 चा अवयव काय येणार तर 1 गुणिले 5 येणार, नंतर 10 चा अवयव काय येणार तर 2 गुणिले 5 येणार, त्याच्यानंतर 15 चे अवयव काय येणार तर लक्षात घ्या 3 गुणिले 5 येणार. ओके आले का, बरोबर 3 गुणिले 5, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 एकी 5. मग आता यांचा लसावी घेऊन आता काम करा, यांचा लसावी घ्या. आता लसावी घेत असताना बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले यांचा मसावी घ्या. कोण कॉमन आहे का ते बघा. बघा सगळीकडे 5 दिसतंय, बघा काय दिसतंय 5 5 5 दिसतोय, त्याला एकदाच घ्या. काय करा, त्याला एकदाच घ्या. नंतर बघा इकडे 1 2 3 एकाचा काय विषय नाही, इकडे राहिला काय 2 आणि 3. मग काम करा, इकडे याला 2 घ्या आणि इकडे काम करायला 3 घ्या, ठीक आहे ना. हा 2 राहिला, 2 घ्या, कारण या 2 आणि 3ला कोणी जोडीदार नाही, त्याला डायरेक्टली घ्या. इकडचा 3 घेतला, एकाचा काय विषय नाही. चला कॅल्क्युलेट करा. बघा 5 दुने 10 आणि 10 गुणिले 3 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 30 भेटणार आहे. किती उत्तर भेटणार आपल्याला 30 हे उत्तर भेटणार आहे आपल्याला, ठीक आहे ना. मग 30 उत्तर भेटल्यानंतर बघा आपल्याला यांचा लसावी 30 आला, पण आपल्याला काय सांगितलंय का बघा 5, बघा काय 5 10 आणि 15 बरोबर आहे. या संख्यांनी बघा काय सांगितलं आपल्याला, या संख्यांनी बघा काय सांगितलं, या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान बघा काय भाग जाणारी सर्वात लहान बघा, हा काय सांगितलं तुम्हाला सर्वात लहान बघा 3 अंकी संख्या. आता काय 3 अंकी संख्या, मग 3 अंकी संख्या तुम्हाला जर घ्यायची असेल, बरोबर काय आता लक्षात घ्या का यांचा आलेला लसावी बघा, काय आलेला लसावी किती आहे, लसावी 30 तुम्हाला दिलेला आहे. मग आता काम करा, 30च्या पटीमध्ये सगळ्यात पहिली जी 3 अंकी संख्या येईल ती तुम्हाला घ्यायची आहे, बरोबर आहे. मग आता समजा 30 गुणिले केला 30 एके 30, 30 दुने केला तर हा 60 होणार, बरोबर आहे. पुन्हा बघा 30 गुणिले 3 केला तर 3 त्रिक 9 वरचा 0 90 झाला. आणि पुढे बघा मित्रांनो 30 गुणिले जर आपण 4 केला तर आपल्याला भेटेल बघा 120, 4 त्रिक 12 किंवा 3 चौक 12 वरचा उरला 0. म्हणजे काय झालं का 5 आणि 10 या संख्येने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या सगळ्यात लहान कोणती झाली तर 120 झाली. कोणती झाली 120 झाली. याचं एकदम सिंपल उत्तर आहे. लसावी काढा आणि आलेल्या संख्याला काय करा पटीत घ्या चला, ठीक आहे ना. काय करा पटीत घेत चला, सगळ्यात पहिली जी 3 अंकी संख्या ते झालं त्याचं उत्तर. ओके चलो स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट आणि लगे आपण पुढे जाणार आहे. बघा पुढे दिलं बघा, 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती बघा. काय बघा आता सगळ्यात पहिले सूत्र काय आपल्याकडं तर पहिली संख्या बघा, काय पहिली संख्या लक्षात घ्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बघा, काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय तर यांचा आलेला मसावी, या दोन्ही संख्याचा आलेला मसावी आणि गुणिले काय तर आलेला लसावी हे यांचं सूत्र आहे. याला विसरता कामा नाही, बरोबर, याला अजिबात विसरायचं नाहीये. मग आता बघा सगळ्यात पहिले 2 संख्याचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी तुम्हाला काढा. मग 2 संख्या, आता पहिली दुसरी संख्या घ्यायची गरज आहे का नाहीये, कारण तुम्हाला डायरेक्टली सांगितलंय का 2 संख्यांचा गुणाकार. मग पहिली संख्या व दुसरी संख्यांचा गुणाकार किती दिलेला आपल्याला
360 दिलेला आहे. त्यानंतर मसावी गुणिले लसावी असतो, तर त्यापैकी मसावी हा किती दिलाय तुम्हाला 6 दिलाय. तर तुम्हाला काम करा लसावी इथं काढायचा आहे. बरोबर, काय करा तुम्हाला यांचा लसावी काढायचा आहे. मग या लसावीला काम करा एक्स असे कन्सिडर करा, तुम्ही त्याला एक्स असे मानू. बरोबर आहे. मग इथं लिहा पुढे वाटलास तर काय का लसावी बरोबर काय लसावी बरोबर एक्स मानू. ठीक आहे ना, नाही लिहिलं तरी चालतं, काय अडचण नाही. ठीक आहे, बघा एक्स ला काय करा तुम्ही या लसावी माना. ठीक आहे. सो देअरफॉर बघा आता मित्रांनो 360 बरोबर 6 गुणिले एक्स ची व्हॅल्यू काढायची लसावीची, त्याला एक्स घेऊया आपण. बरोबर 360 बघा हा 6 इकडे गुणाकारात आहे, काय इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर काय भागाकारात जाणार, इकडे उरला काय एक्स उरला. 6 आणि याला भाग द्या, शेवटी 0 आला, म्हणून कुठलाही विचार न करता डायरेक्ट 0 टेकून द्या. नंतर 6 1 6 आणि 6 6 36 आला, म्हणजे उरलं काय 60 आला. सो एक्स बरोबर 60 आलाय. म्हणून काम करा मित्रांनो का आपल्याला किंमत भेटली का लसावी काय लसावी बरोबर किती भेटलं आपल्याला 60 भेटलेलं आहे. हे असणार आपलं फायनल आन्सर. ओके ना, चलो स्क्रीनशॉट काढा फटकन, एकदम फास्ट, एकदम सोपा आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. काय काय हे सूत्र लक्षात ठेवा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी किंवा मसावी गुणिले लसावी असं लिहिलं तरी चालतंय. मग दोन संख्याचा गुणाकार 360 दिलाय आणि मसावीची व्हॅल्यू 6 दिले आणि त्यांचा लसावी आपल्याला काढायचे. मग काय मसावी गुणिले लसावी, मग याला एक्स घेतला, 6 इकडे गुणाकार, तिकडे गेले भागाकार, शून्याची 0 आणि 6 6 36 आला, मग लसावी तुमचा 60. ओके, चलो नेक्स्ट बघा दिले दोन संख्यांचा लसावी 200 आहे, मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यापैकी एक संख्या 40 असल्यास सगळ्यात पहिले दिलेला डाटा लिहून घ्या. बघा काय दिले आपल्याला, बघा दोन संख्यांचा लसावी काय दिलं आपल्याला, बघा लसावी दिलेला आहे. बघा काय दिलं आपल्याला, लसावी बरोबर दिलाय 200. नंतर मसावी पण दिलेला आहे. दिलेलं सगळ्यात पहिले काम करा, जे दिले तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये जे दिलेलं आहे ना ते एकदा लिहायला शिका. अगोदर त्याचा कॉपी पेस्ट करा. काय दिले, मसावी 10 दिलेला आहे, लसावी जर 200 दिलाय, मसावी तुम्हाला 10 दिलाय. नंतर दिलेल्या संख्यापैकी एक संख्या, मग आपण असं घेऊया का पहिली संख्या काय करायला, समजा पहिली संख्या बरोबर काय करा का 40 घ्या आणि नंतर पुढे तुम्हाला काय सांगितले का दुसरी संख्या कोणती. मग काम करा याच्यामध्ये दुसरी संख्या तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे ना, मग दुसरी संख्या जर काढायची त्याला काम करा एक्स मानून घ्या. काय करा त्याला एक्स मानून घ्या. मग आता पुढे बघा मित्रांनो आपल्याला काय का दिलेलं इतक्यात जे सूत्र आपण घेतलंय काय का दोन संख्यांचा गुणाकार. बरोबर आहे, काय दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बरोबर आहे, काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर आलेल्या दोन्ही संख्यांचा मसावी. काय आलेल्या दोन्ही संख्यांचा मसावी आणि गुणिले असणारे या दोन्ही संख्यांचा लसावी. हे सूत्र आहे. बरोबर आहे, सूत्रात किमती टाकून द्या. पहिली संख्या बघा तुम्हाला किती दिली, आता याच्यामध्ये बघा पहिली संख्या 40 दिले, इथं 40 घ्या. दुसरी संख्या बघा मित्रांनो, दुसरी संख्या काहीच नाही म्हणजे ती आपल्याला काढायची आहे, त्याला आपण एक्स मानले, इकडे गुणिले एक्स घ्या. नंतर यांचा मसावी तुम्हाला दिला, इथं 10 दिलाय, तो 10 उचला आणि इकडे टेकवा. नंतर बघा लसावी दिलाय, हा लसावी 200 दिलाय, तो उचला आणि इकडे टेकवा. ओके ना, आता बघा मित्रांनो तुम्हाला वाटलं इकडे डायरेक्टली गुणाकार तुम्ही करू शकता, तुम्हाला वाटलं डायरेक्टली एक्सची किंमत काढायची, हा 40 इकडे गुणाकारात तिकडे नेणे भागाकारात जाईल असं करू शकतात. पण सावीला असल्यामुळे जास्त गोंधळ करू नका. काम करा एक्स आणि 40 चा गुणाकार करा, इकडे होणार 40 गुणिले 40 एक्स होणार, 10 गुणिले 2 200 करायचे तुम्हाला. मग बे की बे घ्या, वरचे उरले 3 शून्य घ्या, म्हणजे झालं तुमचं 200. काय बे की बे 1 2 3 शून्य, त्याला डायरेक्ट टेकून टाका. 2 1 की 2 वरचे शून्य टेकून टाकवा. आता तुम्हाला एक्स ची किंमत काढायची ना, एक्स बरोबर हा 2000 तुम्हाला दिलेला तसाच घ्या, हा 40 इकडे गुणाकारात. लक्षात घ्या कधी पण बघा समजा 4x तुम्हाला दिलाय तर 4x या दोघांमध्ये काय होणार, समजा 50 y दिलाय तर 50 आणि y मध्ये काय होणार तर गुणाकार. समजा 40x दिलाय तर 40 आणि x मध्ये काय होणार इथं तर गुणाकार होणार. म्हणजे तुम्हाला काम करायचं यामध्ये का हा दिलेला जो x आहे तुमचा आणि 40 यामध्ये हा 40 हा गुणाकारात, इकडे गेले काय होणार तर भागाकारात होणार. मग आता तुम्हाला काम करायचे x ची किंमत काढून घ्यायची. ठीक आहे ना, हा शून्य गेला, हा शून्य गेला, उरला काय 200 भागिले 4 उरला. आता 200च्या पण शेवटी काय इथं शून्य आलाय, मग हा शून्य घ्या आणि 4च्या पाड्यामध्ये 20 कुठपर्यंत 5 पर्यंत, कुठपर्यंत 5 पर्यंत, म्हणून x ची किंमत आली 50 आली. किती आली 50 आली. जर नाही समजलं तर इकडं काम करा तुम्ही 2000ला किंवा 0 0 कट झाले 200 ला काम करा, इथं तुम्ही 4 ने भाग द्या, 4 पंचे
20 आला, 20तून 20 गेला 0, इकडचा 0 वरती 0 टेकवला, 0तून गेला 0, ठीक आहे ना. किती उत्तर आलं? 50 आलं. म्हणजे आपल्याला काय का दुसरी संख्या बरोबर किती भेटली? आपल्याला 50 भेटले. सो देअरफॉर बघा काय तर दुसरी संख्या बघा काय तर दुसरी संख्या बरोबर 50, कारण आपण x ची व्हॅल्यू काय घेते? आपण दुसरी संख्या. ओके ना. चला एकदम सिंपल आहे, काय लोड घ्यायची गरज नाही. जरी उदाहरण तुम्हाला लॉंग दिसत आहेत तरी लोड घ्यायची गरज नाही. स्क्रीनशॉट काढा, पटकन स्क्रीनशॉट काढा. आणि व्हिडिओ जरी लॉंग झाला तरी काय लोड घ्यायची गरज नाही, कारण आपला प्रॅक्टिस सेटच एवढा मोठा आहे, आपण काय करणार, ठीक आहे ना. पुढे बघा, शेतकऱ्याकडे 250 किलोग्राम गहू व 150 किलोग्राम ज्वारी आहे. दोन्ही धान्यांचे वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्राम धान्य भरावे लागेल? लक्षात घ्या, किती जास्तीत जास्त जर आला ना तर तुम्हाला यांचा मसावी काढावा लागेल. लक्षात घ्या, काय करावं लागेल? तुम्हाला यांचा मसावी तुम्हाला काढून घ्यावा लागेल. जास्तीत जास्त म्हटलं तुम्हाला यांचा काय करावं लागेल? मसावी काढावं लागेल. मग आता बघा, शेतकऱ्याकडे सगळ्यात पहिले काय करा, जे शेतकरी बांधव आहेत, ठीक आहे ना, काय शेतकऱ्याकडे बघा, ठीक आहे ना, काय शेतकऱ्याकडे 250 किलोग्राम काय लक्षात घ्या, काय तर 200 किलोग्राम काय तर गहू आहे ते, बरोबर आहे, काय तर गहू आहेत. नंतर काय सांगितले आपल्याला? 150 बघा, 150 किलोग्राम काय तर ज्वारी आहे. काय दिलं आपल्याला? ज्वारी आहे. म्हणून काम करा, 250 चे अवयव पाडायचं आणि नंतर खाली घ्या 150 चे अवयव घ्या. पुढे सांगतो बघा, आता 250 चे अवयव घेताना तुम्ही आता काम करू शकता. डायरेक्टली तुम्हाला जर वाटलं तर 25 गुणिले तुम्ही 10 घेऊ शकता, किंवा 10 गुणिले तुम्ही 25 घेऊ शकता, ठीक आहे ना. समजा आता 10 चे अवयव इथं आपण घेतले बघा, या 10 चे अवयव इकडे घ्या, किंवा 25 घ्या, काय प्रॉब्लेम नाही. 25 काय येणार तर बघा, 5 गुणिले 5, 5 5 25, आणि 10 चे अवयव काय येणार तर 5 गुणिले 2, 5 दुने 10, बरोबर आहे. नंतर पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला 150 चे तुम्हाला अवयव पाडायचे. आता 150 चे अवयव तुम्ही घेत असताना काय बघा, तर 150 आला शेवटी. किती आला? तुम्ही 150 आला. तुम्हाला वाटलं तर डायरेक्टली तुम्ही 10 गुणिले 15 करा, पटकन याचा विषय मिटून टाका. जास्तही लॉंग मध्ये जायची काही गरज नाही, ठीक आहे ना. काय का जास्तही लॉंग मध्ये जायची काही गरज नाही याच्यामध्ये, ठीक आहे. बघा आता मित्रांनो, 10 गुणिले 5, 10 चे अवयव काय येणार तर 5 गुणिले 2, आणि 15 चे अवयव काय येणार तर 5 गुणिले 3, बरोबर आहे. झालं. आता आता यामध्ये काम करा, का यांचा मसावी घ्या तुम्ही. यांचा मसावीच का घ्यायचे हे तुम्हाला मी आता क्लिअर करून सांगतो. बघा, तुम्हाला काय सांगितलंय का प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती? जास्तीत जास्त आला, आणि तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला का 250 किलोग्राम गहू येते आणि 150 किलोग्राम ज्वारी. मग तुम्हाला गव्हाच्या काही गोण्या भरायच्यात, गव्हाचे काही पोते भरायचे, त्यानंतर तुम्हाला ज्वारीचे पण काही पोते भरायचे, बरोबर ना. मग एका पोत्यामध्ये किती तुम्ही भरू शकता? किती एका पोत्यामध्ये तुम्ही काय, किंवा एका गोण्यामध्ये काय का किती तुम्ही गहू टाकू शकतात, एका गोणीमध्ये किती बाजरी टाकू शकता, तुम्हाला हे टाकायचे. म्हणून यावरून तुम्हाला काय करायचा? मसावी काढावं लागेल. असा मसावी घेताना बघा, सगळ्यात पहिले याचे कॉमन घ्या. काय काय असेल ते बघा, इकडं 5 आहे, पटकन इकडे 5 घ्या, उचलला 5. ओके. पुढे बघा दिलं मित्रांनो, इकडे बघा, हा इकडे 5 आलेला आहे, इकडचा 5, इकडचा 5 घ्या. बघा, 5 5 25 होईल लगेच. पुढे बघा आता मित्रांनो, इकडे 2 आहे आणि इकडे 2 आहे, बाकी 3ला वरती कोण नाही, 5ला कोण नाहीये, फक्त आला काय इकडे 2 आहे. मग आपल्याला जास्तीत जास्त सांगितलं, तुम्हाला काय करायचं? मसावी काढायचे. मग मसावी काढताना आपण फक्त जे सामायिक आहे तेच घेतो, सगळे घेतो का नाही? सगळे कशामध्ये घेतो? मसावी काढल्यानंतर उरलेले जे आपण अवयव असतात ते, किंवा आपण त्याला अघटक म्हणतो आपण, ठीक आहे ना, अविभाजक म्हणतो आपण, ते कशामध्ये घेतो आपण? तर लसाईमध्ये घेतो. मग आता यांचा मसावी काढून घ्या. बघा, 5 5 25, 25 गुणिले 2 आला, 25 दुने 50 आला. म्हणजे काय आलं आपल्याला? लक्षात घ्या का मसावी बरोबर किती आला? 50 आला. म्हणून आपल्याला काय म्हणावं लागेल, तर प्रत्येक गोणीत बघा, काय तर प्रत्येक गोणीत मध्ये काय तर प्रत्येक गोणीत बघा, प्रत्येक गोणीमध्ये काय आपल्याला तर जास्तीत जास्त बघा, काय जास्तीत जास्त काय जास्तीत जास्त आपल्याला किलोग्राम धान्य भरावं लागेल. किती किलोग्राम? तर 50 किलोग्राम. किती किलोग्राम? तर लक्षात घ्या, 50 किलोग्राम भरावे लागेल, ठीक आहे ना, काय किंवा भरावे लागणार असं लिहिलं तरी चालतं. समजतंय का? मसावीस का काढला हे तुम्हाला सांगितलं का, कारण तुम्हाला जास्तीत जास्त विचारलं, त्याच्या गोण्या भरायच्या, तुम्हाला काय करायच्या? गोण्या भरायच्या आहेत, ठीक आहे. मग एका गोणी, आता एका गोणीमध्ये 50 आला, मग इथं 250 आहे, 250 तुम्ही 50 ने भाग द्या, 5 गोण्या झाल्या. इथं 150 दिल्या, म्हणजे 150 दिले, मग 150च्या 3 गोण्या झाल्या ज्वारीच्या, ठीक आहे ना.
बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. चलो नेक्स्ट बघा. चला पुढे बघा दिला आता मित्रांनो, 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करतात. बघा किती मित्र दिले तुम्हाला, 3 मित्र दिलेले आहेत. बघा 3 मित्र काय करतात तर वर्तुळाकार, बघा काय दिले आपल्याला, वर्तुळाकार धावपट्टीवर काय करतात तर धावपट्टीवर सराव करतात. कसला सराव करतात तर सराव करतात, तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल, धावण्याचा सराव करतात असं लिहिलं तरी चालेल. पुढे बघा दिले का एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2, 3, 4 मिनिटे लागतात. त्यांना किती मिनिटे लागतात एका फेरीसाठी? बघा एका फेरीसाठी बघा काय दिले तुम्हाला, एका फेरीसाठी तुम्हाला बघा दिले 2, 3 आणि 4 मिनिटे लागतात. किती मिनिटे लागतात तर 2, 3 आणि 4 मिनिटे लागतात. तर तुम्हाला विचारले जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणावरून धावायला सुरुवात केली, म्हणजे काय केली, त्यांनी इथून सुरुवात केली आणि ते पुढे चालले होते, तर ते पुन्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील? तर यासाठी तुम्हाला काय करायचा, लसावी काढावा लागेल. काय करा तुम्हाला लसावी. आता तुम्हाला विचारलं एकदा सुरू झाला का कुठपर्यंत भेटणार, तर लसावी याचा काढा. तर सगळ्यात पहिले काम करा काय, यांचे अवयव काढा. 2 चे अवयव काय ना तर लक्षात घ्या, 1 गुणिले 2 बे की बे. नंतर 3 चे अवयव काय ना तर 1 गुणिले 3 3 एकी 3. नंतर 4 चे अवयव काय ना तर 4 एकी 4, किंवा त्याला आपण काय करू शकतो 2 गुणिले 2 असं घेतलं तरी चालेल. ठीक आहे ना. मग आता यांचा लसावी आपण काढून बघा. काय करा, यांचा लसावी काढताना, हा काय लसावी तुम्ही काढत असताना, मग आता काम करा, याला तुम्ही काय डायरेक्टली यांचा लसावी काढून घ्या. कॉमन काय काय बघा मित्रांनो तुम्हाला दिले, हा इकडे 2 दिलाय, इकडे 2 दिलाय, या दोनाला घ्या. बरोबर आहे, दोघांना इकडे 2 कॉमन दिलाय, बाकी इकडे खाली कोण नाही. मग एकदा 2 आला, हा झाला त्यांचा मसावी. नंतर मसावी झाल्यानंतर समजा तिघांचा मसावी नंतर काय, आता का पुढे इकडे उरला का एकाचा काय मॅटर होत नाही, हा 3 घ्या आणि इकडे हा 2 घ्या. बरोबर आहे, मग इकडे 2 गुणिले 3 येणार. आता यांचा लसावी बघा काय, बे दुनी 4 आणि 4 गुणिले 3, 4 त्रिक किती 12, किंवा 3 चौक 12 आला. म्हणजे काय आपल्याला का त्या तिघांना एकाच वेळी एकाच ठिकाणावरून धावायला सुरुवात केल्यानंतर ते पुन्हा काय पहिल्यांदा किती मिनिटांना भेटतील तर 12 मिनिटांनी भेटतील. बघा किती मिनिटांनी भेटतील तर 12 मिनिटे त्यांना लागतील. हे त्याचं उत्तर झालं. ओके, पूर्ण वाक्यात लिहून घ्या, काय अडचण नाही. चलो नेक्स्ट बघा. आता पुढे बघा दिले तुम्हाला, वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची किमान संख्या काढा. बघा तुम्हाला काय दिले, बघा सगळ्यात पहिले का वर्गातील, बघा काय दिले तुम्हाला, वर्गातील मुलांना काय केले तुम्हाला, वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा, बघा काय प्रत्येक रांगेत काय सांगितले, प्रत्येक रांगेत 6 किंवा 8, बघा काय 6 किंवा 8 याप्रमाणे उभे केले. काय केलं, याप्रमाणे उभे केले. ठीक आहे ना, उभं केलं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा सांगितले एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची किमान संख्या, काय सांगितलं तुम्हाला, किमान संख्या. मग आता काम करा, सगळ्यात यांचं लगेच लसावी पटापट काढून घ्या. ठीक आहे ना, 6 8 दिलाय, 6 चे अवयव घ्यायचं. 6 चे अवयव काय नंतर बेत्रिक 6, नंतर 8 दिलेलं आहे, 8 चे अवयव तुम्ही काढून घ्या. बे की बे, बे दुने 4 आणि बे 4 दुने 8. बरोबर आहे, काय तर 4 दुने 8, बे दुने 4 आणि 4 दुने 8. ठीक आहे, आता यांचा लसावी काढून घ्या. सगळ्यात पहिले यांचा लसावी काढणार. आता लसावी काढताना काय मसावी काढून घ्या. सगळ्यात पहिले कॉमन काय येतं तर 2 आलेला आहे, हा 2ला घ्या इकडे उचला. नंतर पुढे बघा दिला हा 3 दिला, इकडे 3ला कोणी जोडीदार नाही म्हणून 3 घ्या. परत हे दोघही 2 राहिले, यांनाही कोणी जोडीदार नाही म्हणून यांना काम करायचं 2 2 घ्या. ओके, चला आता बघा 3 दुने 6 आणि बे दुने 4 आला. मग आपल्याला किती उत्तर भेटतं, 6 चोक 24 उत्तर भेटेल. मग याचा अर्थ असा झाला का वर्गातील मुलांची संख्या काय, का वर्गातील, बघा वर्गातील मुलांची किमान संख्या, मुलांची बघा काय मुलांची किमान संख्या किती असणार आहे लक्षात घ्या, किमान संख्या किती असणार आहे तर ही 24 असणार आहे. किती असणार आहे, 24 असेल. 24 विद्यार्थी असेल असं लिहिलं तरी चालेल. ओके, चलो स्क्रीनशॉट काढा, एकदम सिंपल आहे. बघा पुढे दिले आपल्याला का 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या
बस एका स्थानकावरून दर 10, 15, 20 मिनिटांनी सुटतात. बघा काय का 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस, बघा काय बस एकाच स्थानकावरून स्थानकावरून म्हणजे काय का बस स्टॉपवरून, बरोबर आहे. किती दिले तुम्हाला 10, 15 आणि 20 मिनिटांनी, किती 20 मिनिटांनी सुटता. तर त्या तिन्ही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या, तर पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील हे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे ना. मग आता सगळ्यात पहिले बघा काम करायच्यामध्ये काय या सगळ्यांचा तुम्हाला काम करायचं याच्यामध्ये काय यांचा सगळ्यात पहिले तुम्ही काम करणार त्याचा काय लसावी काढून घ्या. ठीक आहे ना. चला लसावी काढत असताना आता बघा मित्रांनो सगळ्यात पहिले यांचा अवयव पाडून घ्या. बेदुने बेपंचे 10, नंतर 15चे अवयव घ्या. काय नव्हतं इथं लक्षात घ्या. 3 5 15, नंतर 20 दिलाय. 20चे काय नव्हतं लक्षात घ्या. 5 चोक 20 असं घेतलं तरी चालेल. मग 4चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 5, 5 दुने 10, 10 दुने 20. ठीक आहे ना. आता यांचा लसावी घ्या. यांचा काय करा लसावी घ्या. आता लसावी घेत असताना बघा काय केलं आपण, यांचा लसावी घेत असताना आपण काम करा कॉमन सगळ्यात पहिले काम करा जे जे आहेत ते घ्या. इकडे 5 आहे, इकडे 5 आहे, इकडे 5 आहे, म्हणून सगळ्यात पहिले 5 घेतला. ठीक आहे. 2ला आहेत का बघा, इकडे 2 आहे, हा इकडे 2 आहे, म्हणून याला 2ही घेऊन टाकला. आता राहिला काय वरचा हा 3 राहिला. 3ला खाली कोण नाहीये म्हणून उरला काय 3 घेतला आणि शेवटी उरला हा किती 2 उरला. ठीक आहे. बघा 5 दुने 10 आणि 3 दुने 6 म्हणजे किती आला हा 60 आला. किती आला 60 आला. म्हणजे हे झाले तुमचे 60 मिनिटे झाले. बघा काय झाले हे 60 मिनिटे झाले. आणि बघा आता तुम्हाला सकाळी 8 वाजता सुटल्यानंतर पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील तर 60 मिनिटानंतर. 60 मिनिटं म्हणजे किती 1 तास. मग हा 1 तास आणि 8 वाजल्यानंतर 1 तास. 8 वाजल्यानंतर 1 तासाने किती वाजतील 9 वाजतील. म्हणजे काय का पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर बस केव्हा सुटतील तर किती वाजता सुटतील तर 9 वाजता सुटतील. बघा किती वाजता सुटतील तर 9 वाजता सुटतील. बघा मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ओके एंड झाला. ठीक आहे. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे का इयत्ता 6वीचा आपण सराव संच आपण हा 5.3 पूर्णपणे ए टू झेड असा एकही क्वेश्चन आपण मिस नाही केला. जो तुम्हाला घरी सुद्धा मी दिला नाही प्रॅक्टिसला. सगळे इथं सॉल्व्ह करून घेतले कारण तुम्हाला वाटतं अवघड आहे म्हणून तुमच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ काढलाय. त्यामुळे व्हिडिओ परत बघा, नाही समजलं पूर्ण प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या लवकरच आता याचा सराव संच नाही पण स्वाध्याय आहे. स्वाध्यायाचा पण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार, त्याच्यामुळे तोही व्हिडिओ बघा, पूर्णपणे तुम्हाला फायदेशीर असणार आहे. ओके. चला तुम्हाला मी काही संख्या देतो बघा मित्रांनो. समजा 50 दिलाय, 100 दिलाय आणि 150 दिलाय. या 3 संख्यांचा तुम्ही काम करा, लसावी काढा आणि मला कमेंट करा काय याचं उत्तर काय ते. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.